राम राम नमस्ते। तर आज आलो होतो पांडुर्णा इथं। तर पांडुर्णा इथे एक सुंदर असं साई मंदिर आहे। तर आज तुम्हाला एक त्या साई मंदिराचा एक टूर दाखवतो। हे आपल्या मागे असलेलं हे साई मंदिर पांडुर्ण्याचं। तर आता एक टूर तुम्हाला साई मंदिराचा देतो। साई मंदिराचा फ्रंट लुक आणि इथून आपण बघू शकतो हे अंदर अशी छान अशी साईबाबाची मूर्ती इथे आहे। खूप जण पांडुर्णा येतात पण माहीत नसते की बाबा इथं मंदिर वगैरे आहे त्या हिशोबानं। आणि इथनं आपण गेलो की याच्या साईडला असं पालखीचं एक शेड म्हणून आहे। काय म्हणतात द्वारकामाई स्थान म्हणून आहे इथे एक। तर या ठिकाणी साईबाबाची जी पालखी असते जी शिर्डी जाते, पांडुर्ण्यावरून जे शिर्डी जाते ती पालखी पदयात्रेची पालखी हे इथे ठेवली असते। म्हणजे नेहमीसाठी फक्त जेव्हा पालखी निघते त्यावेळेसच ही जे पालखी आहे इथून बाहेर काढण्यात येते, नाहीतर असं असते। तर बघू शकते ही ती पालखी। आणि आणखी थोडं दूर गेलं की याच मंदिराच्या बाजूला लागून दुर्गा मातेचं मंदिर आहे। अतिशय निसर्गरम्य अशा परिसरात हे मंदिर आहे, असं टेकड्यावर असल्यासारखं तुम्ही बघू शकता। या साईडला सगळं फॅक्टरीज वगैरे आहे। इथे हे एक दुर्गा मातेचं मंदिर आहे। त्याच्या बाजूला एका झाडाच्या बाजूला छान अशी साईबाबाचा आणि शंकरजी पिंड वगैरे आहे। तर हे असं पूर्ण एका टेकडीवर वसलेलं आहे। इथनं असं पूर्ण पांढुर्णा दिसते। हे बघा इथनं असं पूर्ण एका टेकडीवर हा रोडनी वरती यावं लागते आणि या साईडला पूर्ण पांडुर्णा शहर आहे। हा पूर्ण तिथला परिसर पिकनिक करण्यासाठी किंवा मित्रांसोबत फिरायला येण्यासाठी मस्त अशी जागा आहे। तर हे होतं पांडुर्ण्यातील साईबाबांचं मंदिर। तर तुम्ही जर पांडुर्णा किंवा आजूबाजूच्या एरियात राहत असाल तर तुम्ही या मंदिराला व्हिजिट करण्यासाठी येऊ शकता। डब्बा टिफिन वगैरे जर घेऊन तुम्ही आले तर मस्त अशी टिफिन पार्टी वगैरे या एरियामध्ये होऊ शकते। आणि अतिशय निसर्गरम्य पूर्ण वातावरण आहे इथं। म्हणजे दूरपर्यंत घर वगैरे काही नाही, एका टेकडीवर वसलेले मंदिर आहे। तर खूप छान असा इथे तुमची पिकनिक टूर होऊ शकते। तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।